मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवत असताना अंतकरण जड आहे, काळजी जड आहे आणि हो, आवाजही जड आहे. दिवसेंदिवस नागराची तब्येत बिघडतच चालली आहे. दिवसेंदिवस त्याचं भान जात आहे. मित्रांनो, जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न करत आहे. सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट न करता खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट केलं, कारण त्याचा जीव वाचावं. रोज विविध प्रकारच्या तपासण्या, रोज विविध प्रकारच्या चाचण्या त्याच्यावरती होत आहे. आज पुन्हा त्याची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीमध्ये धक्कादायक माहिती अशी मिळाली की त्याच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन आहे. ते इन्फेक्शन वाढत चाललेलं आहे, त्यामुळं तो आपल्या सर्वांना विसरला आहे. मित्रांनो, आज नागराच्यासाठी देवाचरणी प्रार्थना तुम्ही करावी, त्याचा जीव वाचावा, ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मित्रांनो, त्याला आपण कुठल्याही प्रकारच्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं नाही. त्याला आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून प्रत्येक गोष्ट त्याची आपण व्यवस्थितपणे करत आहोत, कारण त्याचा जीव वाचवणे हाच आपला उद्देश आहे. आणि आपल्या उद्देशाला यश येण्यासाठी फक्त तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही देवाचरणी प्रार्थना करण्याची गरज आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नागराज तुम्हाला जिवंत दिसत आहे, पण पुढील व्हिडिओमध्ये तो तुम्हाला जिवंत दिसेल का नाही हे मी सुद्धा तुम्हाला सांगू शकणार नाही. मित्रांनो, सर्व डॉक्टर लोक सर्वजण मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत, पण त्याचा जीव वाचावा हीच देवाचरणी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या पुढील खर्चासाठी तुमच्याकडे एक मदत मागतोय. दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती नागराजच्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी यथाशक्ती मदत करा. मित्रांनो, तो आता बोलत नाही आहे, चालत नाही आहे, पण तुमच्या मदतीमुळं तो नक्कीच बोलेल, नक्कीच आपल्या प्रयत्नाला यश येईल. मित्रांनो, तर मित्रांनो, नागराजला हॉस्पिटलमधनं डॉक्टर जे काही रिपोर्ट काढायला होत्यात, मगाशी बऱ्याच अशा ब्लडच्या टेस्ट डॉक्टरांनी करायला लावल्या. त्याच्यानंतर स्कॅन, ब्रेन IQ काय बऱ्याच काय टेस्ट करायला लावल्या. तर प्रत्येक टेस्ट या ठिकाणी मी करत आहे आणि सरकारी दवाखान्यात न करता आपण ही सर्व ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलला करतो आहे. का तर कोणाचा शब्द नको. महाराष्ट्रातलं एकमेव अनाथ आश्रम मी असं का म्हणत असतो की आपल्या आश्रममधला सदस्य आजारी पडल्यानंतर तो प्रायव्हेट हॉस्पिटललाच जातो, गव्हर्मेंट हॉस्पिटलला जात नाही. किंवा काय काय लोक काय करतात, कुठं तर सरकारी दवाखान्यात नेऊन सोडतात, परत उपजिल्हा रुग्णालयाला नेऊन सोडतात, ससूनला नेऊन सोडतात आणि परत तो जगलाय का मी याला हे बघायला जात नाहीत बाकीचे आश्रमवाले. आणि तीच आश्रमवाले आपल्याला ट्रोल करत आहेत. आणि जी लाईव्हमध्ये बॅड कॉमेंट करत होते की माणूस मरायला लागलाय तर तुम्ही दवाखान्यात न्या, नाही हे कर नाही ते कर नाही. तर जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करत आहे. त्याला रस्त्यावरनं आणून आपल्याला जास्त दिवस झाला ना, अक्कलकोटच्या पुढं महेंद्रगी या गावामध्ये तो आपल्याला सापडला आणि त्याला त्या ठिकाणावरून आणून किती दिवस झाले ते आपल्याला, एक का दुसरा दिवस होता. डॉक्टर म्हणले 2-3 दिवस बघा, नाही रिस्पॉन्स आला तर ॲडमिट करा. या हिशोबाने आपण चाललेलो. पण काल परवा त्याची तब्येत जास्त खालावले ना, आपण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला आणणारच होतो. पण लाईव्हमध्ये जे काय जाणून बोजून जे लोक पैसे घेऊन आश्रम चालवतात किंवा जे लोक पेड आश्रम चालवतात, ह्या लोकांना आपला खूप त्रास होतो आहे. आणि हे लोक कोणाला तर सांगून, कोणाला तर काय करून लाईव्हमध्ये बॅड कॉमेंट करणं, मला धमकीचे फोन करायला लावणं, असे बरेच प्रकार या ठिकाणी करत आहेत. पण त्यांना एवढं सांगतो की मी जे काम करत आहे ते काम 100% कायद्याच्या चौकटीत उभा राहून काम करतो आहे. कुठल्याही प्रकारचं कोणाला बोलण्यासाठी मी शब्द ठेवला नाही. आणि काम करत असताना एक जाणीव आहे, एक माणुसकीची भावना आहे. तर ऊन थोडं लागायला लागलं, साईडला येतो इकडं. तर जाणीव आहे, एक माणुसकीची भावना आहे. तर जी लोक बॅड कॉमेंट करतात, वाईट कॉमेंट करतात, त्यांना फक्त माझं एवढं सांगणं आहे. इथं बी ऊन लागते, मागं सरकून बसतो. तर त्यांना एवढं सांगणं आहे की तुमच्या आश्रममध्ये ज्यावेळेस माणूस आजारी पडतो किंवा ज्यावेळेस जी पैसे घेऊन आश्रम चालवतात किंवा जे नुसतं बोगस काम करतात, ह्यांच्या आश्रममधला एक असं आश्रम दाखवा मला, एक, जास्त मी बोलत नाही, एक की त्यांनी त्यांचा आश्रममधला सदस्य आजारी पडल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं. दशरथचा विषय तुम्हाला माहीत आहे. दशरथला आपण दोन्ही काळापूरला विश्वराज हॉस्पिटलला नेलं होतं. आणि आता नागराजचा विषय, त्यालासुद्धा पंढरपुरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण नेलेला आहे. त्यांनी जे टेस्ट सांगेल ते टेस्ट मी करत आहे. एवढं सांगणं आहे की लाईव्हच्या माध्यमातून आपण लोकांकडे मदत मागवतो, सर्व गोष्टी करतो आणि माझ्या मनात विश्वास आहे. आज मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नागराजला ॲडमिट केले. मी माझ्या स्वतःच्या जीवावर किंवा जे आपलं लाईव्ह बघतात, व्हिडिओ बघतात, त्या जनतेच्या जीवावर त्याला ॲडमिट केले.
माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मी खर्च तर करणार आहे. पण इथून पुढे जी ट्रीटमेंटसाठी मदत लागणार आहे त्याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. मित्रांनो, सकाळी घरातनं आईकडनं मागून आणले होते थोडेफार पैसे, माझे थोडेफार पैसे काढून. तर 20,000 रुपये आणलेले, 20,000मधले 6 ते 7,000 रुपये आता शिल्लक राहिले. तर हे पैसे माझ्या खिशात आहेत. तिथले अजून ब्लड रिपोर्टचे ते पैसे भरायच्यात, बरंच असा खर्च या ठिकाणी आहे. पण एवढं सांगतोय की एका अनाथाचा जीव वाचवण्यासाठी मी 100% मनापासून प्रयत्न करतो आणि त्याचा जीव वाचेल हे मनात विश्वास आहे. डॉक्टरांनी सांगितले प्रकृती चिंताजनक आहे, सगळं चिंताजनक आहे. माझ्या डोळ्यावरून तुम्हाला दिसत असेल, मी रात्रभर झोपलो नाही मित्रांनो, रात्रभर आश्रमला होतो. आणि एवढं सगळं समाजकार्य करत असताना जी लोक जाणून बोजून आपल्याला टार्गेट करतात, जाणून बोजून त्रास द्यायचा प्रयत्न करतात की नागराची प्रकृती बिघडत आहे. हॉस्पिटलला आणणारच होतो, पण लाईव्हमध्ये म्हटलं थोडं लाईव्ह घ्यावं, कारण लाईव्ह जर नाही घेतलं तर दुसऱ्या दिवसाचा आश्रमचा खर्च ठप्प होतो. लाईव्हच्या माध्यमातून 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये जमेल तशी लोक मदत पाठवतात आणि त्याच लाईव्हच्या जीवावर आपला आश्रम चालतो. आता बॅड कमेंट करणारे कोण? नागराचा विषय थोडं माघारानं दुसऱ्या विषयावरती आपण बोलतोय, का बोलतोय याचं मी कारण सांगतो. तर बॅड कमेंट करणारे कोण? जे बोगस काम करतात, बोगस समाजसेवक, आणि जे नुसतं रोडवरनं नेऊन आश्रममध्ये माणसं घेऊन जातात आणि ज्यावेळेस तो माणूस आजारी पडल त्याला सरकारी दवाखान्यामध्ये सोडतात आणि निघून जाते. मग तो ससून असो किंवा बरेच असे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय असो किंवा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल असो, ही जी बोगस समाजसेवक काय करतात, ते आश्रममध्ये माणसांनी येतात, त्यांनी जोपर्यंत धन दाखवला तोपर्यंत त्यांचा सांभाळतात आणि ज्या दिवशी तो आजारी पडतो, जाग्याला बेडवर घाण करतो, त्यावेळेस त्याला बेवारस म्हणून हॉस्पिटलला फेकतात आणि निघून जातात. परत त्याला विचारासुद्धा येत नाही की तो काय. आणि हे त्या बऱ्याच लोकांना हे दिसत नाही. हे बघा, त्यांनी लाईव्ह येत नसतात किंवा त्यांनी व्हिडिओ काढत नसतात. जे लोक व्हिडिओ काढत नाही ते लोक लाईव्हला येत नाही, त्यांचं तुम्हाला काहीच कळत नसतं. त्यामुळे हे लोक मनाला येईल ते करतात. लई त्रास द्यायला लागला रोडला नेऊन सोडायचं, लई त्रास द्यायला लागला दवाखान्यात नेऊन सोडायचं. आपण महाराष्ट्रातलं एकमेव असा अनाथ आश्रम आहे, डेली लाईव्हला येतो. डेली, एक दिवस असा कडा नाही, वर्षातले 365 दिवस आपण डेली लाईव्हला येतोय. काय येतोय? काम प्रामाणिक आहे म्हणून येतोय ना. प्रत्येक माणूस आश्रममध्ये आणलेली अपडेट तुम्हाला देतोय. का देतोय? काम प्रामाणिक आहे. झाकून किंवा लपवण्यासारखं कामच माझ्याकडे नाही आहे. मला जर काय झाकून ठेवत असलं, लपवून ठेवत असलं, मी डेली लाईव्हला चालू नसतो. डेली लाईव्हला काय येतो मी? आश्रमची प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी. ह्याच कारणाने आपण डेली लाईव्हला येतो आणि डेली लाईव्हला आल्यामुळं आश्रमची अपडेट तुमच्यापर्यंत राहते. पण ह्याच्यामध्ये एवढं मित्रांनो निष्पन्न झाले की प्रामाणिक काम करत असताना लोक किती त्रास देतात. या ठिकाणी नागराजबद्दल अपडेट होतीच, त्याला दवाखान्यात न्यायची गरज होतीच. तरीसुद्धा मी मित्रांनो माझ्या पद्धतीनं योग्य ते करतोय. 20,000 रुपये सकाळी मी जुळणी करून कसं तर घेऊन आलो. त्यातले नाही म्हणलं तर निम्मे पैसे खर्च झालेत. त्यानंतर इथं रिपोर्टचा बी भरपूर असा खर्च आला, ब्लडवाल्यांनी भरपूर पैसे घेतलेत. मित्रांनो, झाल्या गोष्टीची बॅड कमेंट करतात त्यांच्याबद्दल जरा जास्त बोललो या लाईव्हमध्ये, कारण मी जे आता बोललो आहे त्याची उत्तर द्यायला त्यांना तोंड नाही आहे. जे लोक समाजकार्य करतात, जे लोक आश्रम चालवतात, त्यांनी एवढं सांगावं की वर्षातले 365 दिवस ते लोक लाईव्हला येतात का? जे वाईट कमेंट करणार आहे त्यांना बी मला एक प्रश्न आहे की बरेच असे महाराष्ट्रात आश्रम आहेत, ते वर्षातले 365 दिवस कधी लाईव्हला येत नाही किंवा आश्रममध्ये आलेल्या सदस्याची कधीच माहिती देत नाही आणि त्यांच्या आश्रममध्ये चाललंय ते कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहीत नसतं, वरच्यावर बघताय, वरच्यावर लक्ष देताय. आश्रममधनं माणूस आल्यापासून, आश्रममधनं माणूस जाईपर्यंत, दवाखान्यापर्यंत आपण त्याची अपडेट देतो. दसऱ्याला सुद्धा आपण ॲडमिट केलं होतं खूप मोठ्या हॉस्पिटलला. मी नागराजला ॲडमिट करणार होतो, पैशाची तारांबळ होती म्हणून मागं पुढं माझं चाललेलं आहे. पण आज शेवट लोकांनी ती वेळ आणलीच जबरदस्ती ॲडमिट करण्याची. पैशाची जुळणी करून मी ॲडमिट करणार होतो. आता माझ्याकडचे हे 7-8 हजार रुपये संपले तर माझ्यावर पर्याय उरत नाही. त्यामुळं मी पैशाची जुळणी करायसाठी थांबलेलो. काल सकाळ त्याला ॲडमिट केलं आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट मी दिली मित्रांनो. तर जे काय आहे ते रिपोर्ट वगैरे त्याचं आपलं काढायचं चालू आहे. आणि जे वाईट कमेंट करतात त्यांना एवढं सांगणं आहे, 2 मिनटं कॉमेंट करून तुम्ही निघून जाता, पण एखाद्या बॅड कॉमेंटचा अर्थ जे समाजकार्य करतात त्यांनाच कळतं. मी समाजकार्य प्रामाणिक करते म्हणून मला कोणाच्या बापाची भीती नाही आणि बॅड कमेंट करणाऱ्याला किंमतच नसते मित्रांनो. त्यामुळे माझं एवढं सांगणं ते बॅड कमेंट करणाऱ्याला, जी लोक कचऱ्यात बसून किंवा उखांड्यात बसून लोकांवर टीका करतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण कचऱ्यात शिरायचं नसतं. बॅड कमेंट करणारं तुम्हाला कायच माहीत नसतं. मी प्रामाणिक काम करतोय, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे, हॉस्पिटलचा बी हिशोब आहे, सगळ्या गोष्टीचा हिशोब आहे. फक्त कॉमेंट करून मार्ग निघत नसतो. माझ्यासमोर यायचं, मला उत्तर विचारायचं आणि एवढं सांगतो, जी लोक दवाखान्याला न्या, आमकं करा, तमकं करा, त्यातलं एकही जण आज मदत करायला पुढाकार घेणार नाही. फक्त ही लोक विरोध करण्यासाठी, त्रास देण्यासाठी पुढे येत असतात. मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा करत नाही, त्या लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो. व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दाखवत आहे,
त्या हेल्पलाईन नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा किंवा त्या नंबरला सुद्धा तुम्ही मदत केली तर काय वावगं ठरणार नाही. एक अनाथाचा जीव वाचवण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवतोय. यथाशक्ती मदत करा. नाही बोलायची लागली तुमची छोटीशी मदत कोणाचा तर अनाथाचा जीव वाचू शकते. माझी इच्छा झाली नाही त्याला प्रायव्हेट सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्याची, त्यामुळे मी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणले. खर्चाचा मी विचार केला नाही. माझ्याकडे 20,000 रुपये होते, त्यातले निम्मे पैसे खर्च झाल्यात. अजून जे काही पैसे लागणार त्यासाठी मदतीची गरज नाही. यथाशक्ती मदत करा. समाजकार्य कसं वाटतं की सांगा. नागरासाठी देवाचरणी ईश्वराचरणी प्रार्थना करा आणि जमल त्याने यथाशक्ती मदत करा. हीच करतो, करतो. महाराज रामकृष्ण.